Hello student, today we start the new topic from the molecular symmetry is the product of the symmetry operations. In molecular symmetry, while performing the certain operations one after another, आपण एकापेक्षा जास्त सिमेट्री ऑपरेशन्स मॉलिक्यूलवरती कॅरी केले, सर्टन कन्व्हर्जन मस्ट बी फॉलोड. त्याच्यामध्ये काहीतरी तर बदल होतोच निश्चितच. आपण सिमेट्री ऑपरेशन आणि सिमेट्री एलिमेंटमध्ये लास्ट व्हिडिओजमध्ये बघितलं. वॉटर मॉलिक्यूल बघितला, आपण BF3 बघितला, त्याच्यानंतर NH3 मॉलिक्यूल बघितला, PTCl4 मॉलिक्यूल बघितला. त्याच्यावरती आपण सर्टन ऑपरेशन्स केले. फॉर एक्झाम्पल आपण तिथे प्लेन ऑफ सिमेट्री केलं, तिथे ॲक्सिस ऑफ सिमेट्री मीन्स रोटेशन केलं, तिथे रिफ्लेक्शन घेतलं, त्याचं इन्व्हर्जन घेतलं, त्याचं इन्व्हर्जन घेतलं, इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन केलं, तर आपल्याला काय त्याच्यामध्ये काही कन्व्हर्जन बघायला मिळतं. आणि जर एका मॉलिक्यूलवरती तुम्ही एका पाठोपाठ जर काही ऑपरेशन्स करत गेला तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कन्व्हर्जन तुम्हाला बघायला भेटतील. फॉर एक्झाम्पल ऑपरेशन एक्स, आपण एक्स म्हणू एखादं ऑपरेशन, तो प्लेन सिमेट्री असेल किंवा ॲक्सिस ऑफ सिमेट्री असेल किंवा इन्व्हर्जन सेंटर असेल. ऑपरेशन एक्स इज कॅरिड आउट फर्स्ट. ऑपरेशन एक्स आपण तिथे त्या मॉलिक्युलवरती केलं, बरोबर आहे. अँड देन ऑपरेशन वाय, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती परत वाय ऑपरेशन केलं, गिव्हिंग सेम नेट इफेक्ट ॲज विड कॅरिंग आउट ऑफ द सिंगल ऑपरेशन झेड. म्हणजे आपण एक मॉलिक्यूल घेतला, त्याच्यावरती आपण काय केलं, एक्स ऑपरेशन केलं, त्याच्यानंतर त्याच्यावरती लगेच वाय ऑपरेशन केलं, एक्स ऑपरेशन केल्यानंतर वाय ऑपरेशन केलं त्या मॉलिक्यूलवरती. आणि तुम्हाला जो प्रॉडक्ट भेटणार आहे तो कशाने भेटणार आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही सेम मॉलिक्यूलवरती काय करणार, झेड ऑपरेशन करणार. अँड दिस इज एक्सप्रेस सिम्बॉलिकल ॲज वाय एक्स इज इक्वल टू झेड. आता तुम्ही वाय एक्स इज इक्वल टू झेड म्हणजे ऑपरेशन काय केलेले तुम्ही वाय आणि एक्स सेम मॉलिक्युलवरती केलेले आहे, आणि त्याच मॉलिक्युलवरती फक्त तुम्ही झेड ऑपरेशन केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, सेम रिझल्ट मिळणार आहे, म्हणजेच वाय एक्स इज इक्वल टू झेड. द ऑर्डर ऑफ कॅरिंग आउट द ऑपरेशन इज फ्रॉम राईट टू लेफ्ट and that is y x means x first and then पहिलं तुम्ही काय केलं, x ऑपरेशन केलं, नंतर तुम्ही y ऑपरेशन केलं. आता तुम्ही x ऑपरेशन पहिले करताय आणि नंतर y ऑपरेशन करताय आणि तुम्हाला काय मिळतोय तर z मिळतोय. when the result of sequence xy is same as the result of the sequence yx. जर तुम्ही पहिले एक्स ऑपरेशन करताय नंतर वाय ऑपरेशन करताय आणि तुम्हाला सेम रिझल्ट मिळतोय, आणि तुम्ही वाय ऑपरेशन अगोदर करताय आणि एक्स ऑपरेशन अगोदर करताय आणि तरी तुम्हाला सेम रिझल्ट मिळतोय, तर these two operations x and y are said to be the commute. These x and y are called as a commutable. म्हणजे आता बघा इथे वाय एक्स इज इक्वल टू झेड म्हणजे इथे वाय ऑपरेशन तुम्ही अगोदर केलंय आणि एक्स ऑपरेशन नंतर केलंय आणि तुम्हाला झेड मिळतोय. आता तुम्ही दुसऱ्या वेळेस काय केलं, एक्स ऑपरेशन त्या मॉलिक्यूलवरती अगोदर केलं आणि वाय ऑपरेशन नंतर केलं, तरीही तुम्हाला झेडच मिळतोय, इथे झेडच ऑपरेशन मिळतोय तुम्हाला ॲज अ प्रॉडक्ट. आणि त्याच्यामुळे तेव्हा त्या कंडिशनमध्ये एक्स आणि वायला काय म्हणायचं तर एक्स आणि वायला काय म्हणायचं तिथे, दे आर दीज टू ऑपरेशन्स आर दी कम्युटेबल विथ इच अदर. एखादा मॉलिक्यूल असं असेल की त्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स आर कम्युटेबल. असं एखादा मॉलिक्यूल असेल की ज्याच्यामध्ये काही जे सिमेट्री एलिमेंट्स असतात दे ऑल आर दी कम्युटेबल टू इच अदर. इन दॅट केस द ग्रुप इज कॉल्ड ॲज द ॲबेलियन ग्रुप. त्या ग्रुपला काय म्हणायचं स्टुडंट, तर त्याला ॲबेलियन ग्रुप असं म्हणायचं. तर त्याचं एक्झाम्पल आपण बघू. ॲबेलियन ग्रुपचं एक्झाम्पल आहे वॉटर मॉलिक्यूल आणि नॉन ॲबेलियन ग्रुपचं एक्झाम्पल आहे NH3 मॉलिक्यूल. In examination, university examination, such a type of question is asked number of times, that is H2O is from abelian group or non-abelian group. H2O असेल किंवा H2S असेल आणि NH3 किंवा BF3 मॉलिक्यूल दिस फ्रॉम दी abelian group or non-abelian group. एक्सप्लेन असं दिलेलं असतात. आपण एक्झाम्पल बघू H2O मॉलिक्यूल. तर H2O मॉलिक्यूल काय तर हा abelian ग्रुप आहे. The operation elements are in H2O molecule are the identity, then C2, sigma V X Z and sigma V Y Z. Sigma V Y Z काय तर मुलांना मॉलिक्युलर प्लेन. हे ऑपरेशन तुम्ही मॉलिक्युलवर केल्यानंतर मॉलिक्यूल रिमेन्स अनचेंज. मॉलिक्यूलमध्ये काहीही चेंज होत नाही हे लक्षात ठेवायचं. In water molecule all symmetry operations are commutable.
हेन्स इट इज ए ॲबेलियन ग्रुप. जसं मी मगाशी सांगितलं वॉटर मॉलिक्यूल काय तर ॲबेलियन ग्रुप आहे. In water molecule, we see such example C2 into sigma Vxz. C2 into sigma Vxz म्हणजे आपण वॉटर मॉलिक्यूल घेतला x इंटू वाय इज इक्वल टू झेड. आपण जसं बघितलं मगाशी x इंटू वाय इज इक्वल टू झेड म्हणजे एखादा मॉलिक्यूल घेतला त्याच्यावरती x ऑपरेशन केलं वाय ऑपरेशन केलं त्याचा रिझल्ट काय मिळतो तर झेड. आता इथे आपण x काय म्हणू C2 आणि वाय काय म्हणू सिग्मा व्ही एक्स झेड आणि झेड ऑपरेशन म्हणजे झेड प्रॉडक्ट काय म्हणू सिग्मा व्ही वाय झेड. बरोबर आहे. आता वॉटर मॉलिक्यूल घेतला. वॉटर मॉलिक्यूल वरती मी पहिलं ऑपरेशन कोणतं केलं C2. मी इथे C2 पास केला आणि याला रोटेट केलं 180 डिग्री मध्ये. बरोबर आहे. याला रोटेट केल्यानंतर काय होणार आहे मला H1 कुठे जाणार इकडे आणि H2 कुठे जाणार इकडे. बरोबर आहे. इथे H2 इकडे आला आणि इथे H1 इकडे आला. आता मी इथे सिग्मा व्ही एक्स झेड व्हर्टिकल प्लेन पास केलं. असं व्हर्टिकल प्लेन पास केल्यानंतर याची मिरर इमेज H1 इकडे जाणार आणि H2 इकडे जाणार. बरोबर आहे. व्हर्टिकल प्लेन पास केल्यानंतर H2 इकडे जाणार आणि H1 इकडे जाणार. आला इथे म्हणजेच मॉलिक्यूल त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आलेल्या ऑक्सिजन H1 आणि H2 हे झाले C2 इंटू सिग्मा व्ही एक्स झेड. आता हा कधी येणार हा प्रॉडक्ट कधी येणार जेव्हा मी ह्या ओरिजिनल मॉलिक्यूलवरती मॉलिक्यूल केव्हा रिमेन अनचेंज राहणार जेव्हा आपण सपोज इथे मॉलिक्युलर प्लेन काय सिग्मा व्ही वाय झेड. आता मी याच्यावरती मॉलिक्युलर प्लेन पास केलं सिग्मा व्ही वाय झेड सेम रिझल्ट मला मिळतोय म्हणजेच C2 इंटू सिग्मा व्ही एक्स झेड याचा प्रॉडक्ट काय तर सिग्मा व्ही वाय झेड. आता मी याच्यात बघितलं सिग्मा व्ही एक्स झेड. आता एक्स इंटू वाय इज इक्वल टू झेड वाय इंटू एक्स इज ऑल्सो झेड. आता बघा मी इथे फक्त उलट केलं सिग्मा व्ही एक्स झेड इंटू C2 इज इक्वल टू सिग्मा व्ही वाय झेड. आता इथे बघा वॉटर मॉलिक्यूल OH1 H2 याच्यावरती मी काय केलं व्हर्टिकल प्लेन पास केलं. याच्यावरती असं व्हर्टिकल प्लेन पास केल्यानंतर H1 कुठे जाणार इकडे आणि H2 कुठे येणार इकडे. आला इथे बरोबर OH2 आणि H1. आता मी काय केलं इथे C2 पास केला मॉलिक्युलवरती 180 डिग्रीमध्ये रोटेट केलं म्हणजेच आता याचं H1 परत कुठे येणार इकडे आणि H2 कुठे जाणार परत इकडे म्हणजे ऑक्सिजन H1 आणि H2. बरोबर आलाय हा इथे बरोबर. ठीक आहे. म्हणजेच काय आहे इथे हा सिग्मा व्ही वाय झेड सेम प्रॉडक्ट आहे दोघांचा सिग्मा व्ही वाय झेड म्हणजे सिग्मा व्ही एक्स झेड इंटू C2 इज इक्वल टू C2 इंटू सिग्मा व्ही एक्स झेड इज इक्वल टू सिग्मा व्ही वाय झेड. मीन्स these operations are the commutable. This C2 इंटू सिग्मा व्ही एक्स झेड इज इक्वल टू सिग्मा व्ही इंटू C2 म्हणजेच these operations are the commutable. हे वॉटर मॉलिक्यूल मध्ये बघितलं तुम्ही. बरोबर आहे. आता मी काय केलं इथे BF3 मॉलिक्यूल घेतला. सेकंड एक्झाम्पल काय घेतला BF3 मॉलिक्यूल. BF3 मॉलिक्यूल मध्ये सिमेट्री ऑपरेशन्स कोणते कोणते तर आयडेंटिटी 2C3 3 सिग्मा व्ही 3C2 2S3 आणि सिग्मा H. आता पहिलं मी काय केलं तर सिग्मा V1 इंटू C31 याचा प्रॉडक्ट काय तर सिग्मा V3 सिग्मा V1 इंटू C31 चा प्रॉडक्ट काय तर सिग्मा V3. आता मी काय केलं पहिलं हा BF3 मॉलिक्यूल घेतला त्याच्यावरती सिग्मा V1 पास केला. सिग्मा V1 पास केल्यानंतर असा सिग्मा V1 पास केलेला आहे F2 आणि F3 सिग्मा V F1 आणि फ्लोरीन आणि बोरॉन मधून पास केल्यानंतर कोण चेंज होणार फक्त F3 आणि F2 त्याच्या पोझिशन चेंज करतील. असा पास केल्यानंतर हे दोघं चेंज होतील F3 आणि F2. F3 वरती जाणार आणि F2 खाली येणार. बरोबर आहे. आता याच्यावरती मी C31 पास केला. C31 पास केल्यानंतर 120 डिग्रीमध्ये रोटेशन केल्यानंतर F3 कुठे येणार इकडे F2 कुठे जाणार इथे आणि F1 कुठे येणार इथे. बरोबर आहे. आला. आता हा कशासारखा आहे तर सिग्मा V3 सारखा म्हणजे दिस इज द सिग्मा V3 दिस इज सिग्मा V3. आता मी काय केलं फक्त हेच ऑपरेशन काय केलं उलट C31 इंटू सिग्मा V1. आता याचा प्रॉडक्ट काय येतोय तर सिग्मा V2. याचा प्रॉडक्ट काय येणार आहे तर सिग्मा V2. आता बोरॉन घेतला फ्लोरीन घेतला. बरोबर आहे. C31 पास केला मी पहिले. C31 पास केल्यानंतर F1 कुठे येणार इकडे
F2 कुठे जाणार इथे आणि F3 कुठे जाणार इथे, बरोबर आहे. आला F1 F2 आणि F3. आता मी त्याच्यावरती काय केलं, सिग्मा V1 पास केला. सेम जसं मी इकडनं पास केलं होता मागे तसंच इथे मी पास करणार सिग्मा V1. सिग्मा V1 पास केल्यानंतर काय होईल, आता इथे पास केल्यानंतर F1 आणि F2 त्याच्या पोझिशन चेंज करतील. F2 वरती जाणार आणि F1 खाली येणार, बरोबर आहे. आता हा मॉलिक्यूल कशासारखा आहे, जेव्हा मी याच्यावरती सिग्मा V2 पास करेल तेव्हा मला हे ऑपरेशन मिळेल. म्हणजे C31 इंटू सिग्मा V1 इज इक्वल टू सिग्मा VT. दॅट इज C31 इंटू सिग्मा V1 इज नॉट इक्वल टू सिग्मा V1 इंटू C31 अँड देअरफॉर दीज ऑपरेशन्स आर दी नॉट कम्युटेबल. बरोबर आहे. आलं लक्षात तुमचं हे एक्झाम्पल. ओके. इन एक्झाम 2018 the question asked like this: find whether the following operations is commutative or non-commutative in NH3 molecule. कोणते ऑपरेशन्स दिले तिथे C32 इंटू सिग्मा V1. ऑपरेशन कोणते तिथे C32 इंटू सिग्मा V1. आता NH3 मॉलिक्यूल घेतला मी, H1 H2 आणि H3. त्याच्यावरती काय केला मी, पहिले C32 पास केला. म्हणजे C32 पास केला म्हणजे काय करायचं, मला 120चा तिथे C1 काय असणार आहे, तिथे प्रिन्सिपल ऍक्सिस काय असणार आहे 120. 120 मध्ये मला रोटेशन करायचंय, बरोबर आहे. तेव्हा माझं काय मिळणार आहे, मला एक C31 मिळणार आहे. जेव्हा मी अजून 120 मध्ये रोटेशन करेल तेव्हा मला काय मिळणार आहे C32. म्हणजे H1 2 टाइम रोटेट केल्यानंतर मला C32 मिळणार आहे. मग H1 पहिला मी रोटेट केला इथे आला आणि दुसऱ्यांदा रोटेट केला 240 मध्ये, तेव्हा मला कुठे आला, तो इथे मिळाला, बरोबर आहे. इथे H1 आलाय. त्याच्यानंतर H3 परत मी एकदा रोटेट केला इथे येणार, दुसऱ्यांदा रोटेट केला इथे जाणार, बरोबर. आला H3 इथे. आणि H2 एकदा रोटेट केला H1च्या पोझिशनवरती येईल आणि परत एकदा रोटेट केल्यानंतर H3च्या पोझिशनमध्ये येईल, बरोबर आहे. आला इथे. देन वी पास दिस सिग्मा V1 ऑन दॅट मॉलिक्यूल. आता मी C32 केल्यानंतर त्याच्यावरती काय करणार आहे, सिग्मा V1 पास करणार आहे. सिग्मा V1 पास केल्यानंतर मी असा सिग्मा V1 पास केला. H1 आणि नायट्रोजन कुठे आहे, प्लेनमध्ये. मग चेंज कोण होणार, H2 आणि H3. H3 इकडे जाणार आणि H2 इकडे येणार, बरोबर. H2 इकडे आला, H3 आला. आता हे ऑपरेशन कशासारखं आहे, तर सिग्मा V3 सारखं ऑपरेशन आहे. दिस ऑपरेशन लाईक ॲज अ सिग्मा V3. म्हणजे त्याचा आन्सर काय आहे, C32 इंटू सिग्मा V1 इज इक्वल टू सिग्मा V3. आता हे कम्युटेबल आहे की नॉन कम्युटेबल हे कसं बघणार मी, आता मी काय करणार इथे सिग्मा V1 इंटू C32 करणार. सिग्मा V1 इंटू C32. आता मी NH3 मॉलिक्यूलवरती सिग्मा V1 पास केला. सिग्मा V1 मी हा नायट्रोजन आणि H2 याच्यामध्ये पास केला, सेम याच्यासारखा इथे सेंटर जो आयटम आहे त्याच्यामध्ये पास केला. आता H1 आणि H2 आणि नायट्रोजन कुठे तर प्लेनमध्ये. मग चेंज कोण होणार, H1 आणि H3. H1 आणि H3 त्यांच्या पोझिशन चेंज होता इथे, बरोबर. आता मी याच्यावरती C32 पास केला. C32 पास केल्यानंतर काय होणार, H1 H2 आणि H3च्या जागेवर येणार H1, बरोबर आहे. H3च्या जागेवर आला इथे. H2 H1च्या जागेवर H2 आणि H3 कुठे येणार, तर एकदा H2च्या जागेवरती. एकदा रोटेट केल्यानंतर H1 वरती येऊन दुसऱ्यांदा रोटेट केल्यावर H2च्या जागेला आला H3 इथे, बरोबर आहे. हे ऑपरेशन आणि हे ऑपरेशन हे काय आहे, नॉट इक्वल, बरोबर आहे. these operations are not identical or the not equivalent and this is like as a sigma V2. म्हणजेच सिग्मा V1 आणि C32 काय तर सिग्मा V2 सारखा आहे तो, बरोबर आहे. म्हणजेच याचा आन्सर काय आलाय तुम्हाला, सिग्मा V3 आणि याचा आन्सर काय आलेलं आहे तुम्हाला, सिग्मा V2. म्हणजेच हे दोघं सारखे नाहीये. C32 इंटू सिग्मा V1 इज नॉट इक्वल टू सिग्मा V1 इंटू C32 अँड देअरफॉर these operations in NH3 molecule are non-commutative. आलंय तुमच्या लक्षात. ओके, we stop here. Thank you.